त्या घरामध्ये बाबासाहेबांनी त्या काळामध्ये 1958-56 काळामध्ये भारताच्या संविधानाची काही पानं सुद्धा लिहिलेली आहेत आणि त्याचप्रमाणे इतर ग्रंथ सुद्धा बसून बाबासाहेबांनी लिहिलेले आहेत। हो जय भीम सर्वांनी बोला तर जय भीम मोठ्याने जय भीम जय भावानो जय भीम। भावानो हे तुम्ही बघताय हे बाबासाहेब आंबेडकरांचं घर आहे, आपल्या बाबासाहेबांचं घर आहे। हे घर तळेगाव दाभोळीचं घर आहे। भावानो हे बाबासाहेब इथे 1948 ते 1956 काळामध्ये इथे येत असत आणि इकडे असं येताना ते जेव्हा पुण्याला येत असेल तेव्हा इथे वास्तव करत असेल। हे घर आता तुम्हाला मी आतून दाखवत आहे घर तसं बाबासाहेबांनी त्या काळामध्ये 1958-56 काळामध्ये भारताच्या संविधानाची काही पानं सुद्धा लिहिलेली आहेत आणि त्याचप्रमाणे इतर ग्रंथ सुद्धा बसून बाबासाहेबांनी लिहिलेले आहेत आणि तळेगाव दाभोळ इथे बाबासाहेबांचं घर आहे आणि या घरामध्ये सुंदर अशी भगवान बुद्धाची मूर्ती सुद्धा आहे, ती मी तुम्हाला दाखवते आता। हे त्या काळामध्ये बाबासाहेब कपाट वापरत होते। हे बघा किती सुंदर कपाट आहे आणि कपाटावरती भगवान बुद्धांची मूर्ती आहे आणि आपली नागपूर दीक्षाभूमी